अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाथर्डी येथील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड आपल्यासोबत आहे. त्यांच्या उमेदवारीला देखील आव्हान देण्यात आलेलं आहे. त्याची याचिका जी आहे ती न्यायालयात पेंडिंग आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुरुवातीला काय सांगाल, एक याचिका जी आहे तुमच्या ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे, काय सांगाल? आमचा 12 ते मी 14 अडीच वर्षाचा माझा कार्यकाल होता नगराध्यक्षपदाचा. त्या काळात प्रवास भत्त्यातून काहीतरी त्रुटी राहिलेल्या आहेत. त्याच्यात तर 79,000 रुपये हे सर्व निघलेले असं दाखवलेलं आहे. परंतु त्या नंतरच्या दरम्यानच्या काळात आमचे सीओ साहेबांनी ती रक्कम भरलेली पण आहे आणि त्याचा तो परिच्छेद जो आहे 42 तो वगळण्यात पण आलेला आहे की चुकून म्हणजे त्यांना जे बिलं सादर करण्यात आले होते ते घाया झाले होते किंवा ते पाहण्यात नाही आले फाईलमध्ये. ते नंतर त्यांना त्या लक्षात आल्यानंतर तो परिच्छेद सुद्धा वगळलेला आहे. त्याच्या निकाल हा प्रांत साहेबांनी आमच्या बाजूने दिलेला आहे, परंतु विरोधकांनी कोर्टात त्याच्यात आव्हान दिलेलं आहे. ते काय तथ्य नाही, ते टिकणार पण नाही. निश्चित माझा उमेदवारी अर्ज कायम राहून जनता मला विजयी करणार आहे. खरं तर उमेदवारी आता अध्यक्षपदाची तुम्ही निश्चित झालेला आहे. कसा सगळा आता रोजचा प्रचार सुरू आहे, कसा लोकांचा प्रतिसाद आहे? सकाळी आम्ही सर्वच, पूर्वी मी एकटा म्हणजे इच्छुक होतो, त्या इच्छुकेच्या नुसार मी पाथर्डी शहरात फिरत होतो. उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद आहे आणि आता आम्ही सर्व नगरसेवक ज्या प्रभागातले आहेत त्यांच्या समवेत सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत आमची भेटीगाठी चालू आहेत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. निश्चितच मागील केलेल्या कामाची त्यांना लोकांना अजून पण जाण आहे, आठवण आहे. ते काय विसरत नाही. निश्चित त्या जीवावर मी नगराध्यक्षपदाला विजयी होईल. यापूर्वी देखील तुम्ही अध्यक्ष राहिलेला आहात, त्या देखील त्यावेळेची कामं किंवा आता लोकांचा प्रतिसाद कसा, किंवा आता आणखीन कोणती कामं अशी आहेत की ती आता करायची आहे? पाथर्डी शहरासाठी अनेक विकास कामं मोनिकाताई राजळे असतील, सुजय दादा विखेच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत. परंतु अजून पण आमचं गाव तलाव आहे त्याचं सुशोभीकरण असेल, आमची एक नदी आहे त्याचं सुशोभीकरण असेल, जे विद्यार्थ्यांसाठी सर्व्हिस रोड असतील, जे शाळेत जातील, हायवे जातोय आपल्या याच्यातून शहरालगत, आणि तसंच आमच्याकडे जे टपरीधारक आहेत त्यांच्यासाठी कायमस्वरूपी गाळे बांधून देण्याचा आमचा निश्चय आहे. निश्चितच असे अनेक आम्ही विकास कामे मार्गी लावू, एवढंच सांगतो. खरं तर महायुती होऊ शकली नाही. इतर पक्षांचं काही आव्हान वाटतं का, किंवा विजयाची किती खात्री वाटते काय? सर्व उमेदवार इतर पक्षाचे आपल्या आपल्या तुल्यबळ आहेतच, तसं काही मी कुणाला कमी लेखत नाही. परंतु त्यांच्यावर निश्चित भारतीय जनता पार्टी आम्ही मात करू, एवढं या प्रसंगी सांगतो. आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली निश्चित भरीव विकास निधी आम्ही आणू. आणि जर सत्ता त्यामुळं आम्हालाच जनता स्वीकारेल, कारण दुसरीकडे सत्ता गेली तर निधी येऊ शकत नाही हे जनतेला माहीत आहे. त्यामुळं निश्चित भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान करतील. तर निश्चितच पाथर्डी नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळेल आणि आमची सत्ता येईल असा विश्वास जो आहे तो नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभय आव्हाड यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.